जॉब करणाऱ्यांना वाटतं की बिझनेस करावा आणि बिझनेस करणाऱ्यांना वाटतं की जॉब करावा. कारण बिझनेस करणाऱ्याच्या डोक्यावरनं एक प्रचंड टेन्शन असतं की ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतलेली असते. मग त्याला ते मागे फिरणं ना, एक तर फायनान्शियल लॉस, इमेज लॉस आणि त्या कॉन्सेप्टचं मरण. पण आत्ताच्या सिच्युएशनला बऱ्याचशा बिझनेसेसमध्ये असं असतं की नाही, आम्ही मराठी आहोत तर आमचा कामगार वर्ग पण मराठी असला पाहिजे. मराठी पोरांना टेबल पुसायला आवडतो का रेस्टॉरंट्समध्ये? सरळ नाही म्हणून सांगतात. नाही, ही अशी लिस्ट असते, आम्ही हे नाही करणार, आम्ही ते नाही करणार, आम्हाला हे नाही चालणार, आमचे सणवार आहेत, आमचे मोर्चे आहेत. मग हे ऐकणारा मराठी माणूस नाही आहे. मग आम्हाला नॉन मराठी लोकंसुद्धा घेऊन यावे लागतात आणि मग ह्या लोकांना आम्हाला स्टँडर्ड प्रॅक्टिस शिकवावी लागते. ओके. मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काही मराठी लोक नाही मिळत. जिथे नाही मिळत तिथे आम्ही बाहेरचे जे लोक काम करायला आलेले आहेत, ज्यांना कामाची गरज आहे, जे कोणालाही त्रास न देता कामं करतात आहेत, जे कोणाचाही जॉब घ्यायला इथे नाही आले, ते त्यांचा उदरनिर्वाह इथे करायला आले आहेत आणि त्यांना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ते करतात. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. हो, थंबनेलून तुम्हाला आजचा विषय नक्कीच कळला असेल. आज आपण पुन्हा एकदा नवउद्योग या विषयावर बोलणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत जयंतीताई काठाळे. नमस्कार मॅडम. जय हिंद. नमस्कार. जय हिंद. आता तुम्हाला सगळ्यात पहिलं मला विचारायचं आहे की प्रत्येक IT च्या मुलाला किंवा प्रत्येक जॉब करणाऱ्या मुलाला एक मनामध्ये असतं की यार नाही, बिझनेस केला पाहिजे, बिझनेसवाले खूप कमवत आहेत आणि बिझनेस म्हणजे काय मस्त असतं सगळं लाईफ. तर खरंच हे तसं असतं का आणि बिझनेस करणं किती सोपं आहे? खरं तर खूप मोठा मिथ आहे, माहिती आहे का. इन जनरलच जॉब आणि बिझनेस या अँगल्सचा हा सगळ्यात मोठा मिथ आहे की जॉब करणाऱ्यांना वाटतं की बिझनेस करावा आणि बिझनेस करणाऱ्यांना वाटतं की जॉब करावा. करेक्ट. बिझनेस करणाऱ्याच्या डोक्यावरनं एक प्रचंड टेन्शन असतं की ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घेतलेली असते. मग त्याला ते मागे फिरणं ना, एक तर फायनान्शियल लॉस, इमेज लॉस आणि त्या कॉन्सेप्टचं मरण. तो स्वतःच्या डोळ्यांनी बघत असतो. जर त्याला तो बंद करायचा असेल तर त्याच्या डोक्यावर त्रिवार ते डोक्यात फिरत असतं त्याला. त्याच्यामुळे त्याला बॅक स्टेजला जाणं कठीण असतं. पण सेम गोज विथ जॉब पीपल. इफ दे डोंट लाईक, ते सरळ नोटीस पिरियड देऊन स्विच करू शकत असतात. पण काही लोक याच्या बाहेर येऊन, जॉबच्या बाहेर येऊन बिझनेस करण्यासाठी जेव्हा विचार करतात ना, तर मला त्या सगळ्या म्हणजे नवीन जनरेशनला, बरं आता हे जेनझी प्रकरण खूप मोठं आहे, पण मी सगळ्यांना ना एक नवीन जनरेशन आपण असं कन्सिडर करू. त्याच्यात जेनझी, मिलेनियल्स, ते काय तुमचे बूमर, टूमर, ते सगळे करा. त्याच्यात एकसंगता ठेवा. ओके, विचारांची एकसंगता ठेवा. बाहेर देशांमधल्या लोकांचे जे बिझनेसेस चालतात आणि तुम्ही टॉप रँक इंडियन बिझनेस ओनर जेव्हा बघता, तेव्हा तुम्ही फक्त ते किती कमवतात आहेत करेक्ट एवढं बघताय. स्क्रीनवर त्याचा आलेख जो दिसतोय ना, तो त्याचा लॅविशनेसचा, त्याच्या स्टाईलचा, त्यांनी तयार केलेल्या ब्रँडचा दिसतोय. पण स्क्रीनवर हे कधीही दिसत नाहीये की त्यांनी किती रात्री झोपल्या नाहीये. ओके. किंवा त्यांनी किती प्रचंड मेहनत केली आहे, काय काय सॅक्रिफाईस केलेले आहेत, किंवा किती लेवलवर स्वतःला म्हणजे माझ्यासाठी माझं ट्रॉमा व्हेकल जे होतं, की मी त्याला अँटी ट्रॉमा व्हेकल म्हणायची. माझी कार माझं ते व्हेकल असतं. तर मी कारमध्ये बसल्यानंतर अखंड बडबड करू शकते एकटी स्वतःशी. त्याच्यानंतर मी प्रचंड मोठ्याने आवाज काढून रडू शकते, कारण नोबडी इज हिअरिंग देअर, नोबडी इज जजिंग मी फॉर दॅट. आणि मी वाटेल तसं, एखाद्याचा राग आला असेल तर मी वाटेल तसं त्या माणसाला बोलू शकते, माझा राग वेंट आउट करू शकते. आणि एखाद्या गोष्टीचा खूप आनंद झाला तर तो मी माझ्यापुरती तिथे सेलिब्रेट करू शकते मोठ्याने. एखादं गाणं, मला सनमपुरी खूप आवडतो, तर मी त्याचे गाणे लावून असा आनंद व्यक्त करते. ओके. तर हे सेल्फ डिफायनेशन जे आहे ना, ती जागा तुम्हाला शोधावी लागेल. कारण तुम्हाला कोणाही समोर एक तर कमी नाही पडतायत, तुम्हाला तुम्ही थकले हे सांगता नाही आहेत, कारण तुमच्या भरोशावर पहिलीचे 50 लोक उभे असतात आणि ही सगळेजण तुमच्याकडे हुरूप लावणारे, वा त्या करतात आहेत ना, मग आपण का नाही. हे जे फिलिंग, ही जी अगदी साधं सांगते, बिझनेस ओनर होणं म्हणजे काय. प्लीज.
हम कितने कांटों का ताज पहनते ये हमें पता है, आपको तो ताज दिखता है. करेक्ट. बरोबर. डोक्यावरचा ताज ना तो सगळ्यांना दिसायला आहे, पण तो किती काट्यांनी भरला आहे, किती टोमण्यांनी भरलेला आहे, किती गोष्टींना तुम्ही म्हणजे ऑप्शन द्यायचे आहेत किंवा इग्नोर करायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. करेक्ट. कारण तुम्ही डिसाईड केलं आहे ते. तर बिझनेस करणं सोपी गोष्ट नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि ऐरागैरा प्रत्येक जण उठतोय आणि बिझनेस करायला जातोय आणि काहीतरी स्वतःचं चालू करायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, या सगळ्यांचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय माहिती का, मला सांग, डिलिव्हरी किती महिन्यात होते रे? एखादी बाई प्रॉपर नॉर्मल डिलिव्हरी करते किती महिन्यात 9 होते? महिने 9 दिवस बेसिक. तिसऱ्या महिन्यात डिलिव्हरी होते का? नाही. जर झाली तर काय होतं? खूप ॲबनॉर्मल गोष्टी होतात. ते बेबी टिकूच नाही शकणार. म्हणजे पूर्ण फॉर्मच नसते झालेली. एक्झॅक्टली. बॉडी इज नॉट येट रेडी. करेक्ट. त्याचं सोल रेडी नाही आहे, त्याचं काहीच रेडी नाही आहे. करेक्ट. तो अजून डेव्हलपच होतोय. मग बिझनेसही तर तसाच आहे. करेक्ट. या बिझनेसला जर तुम्ही म्हटलं की मी आत्ता रोपटं लावलं ना, आत्ता असं गपकंट्री आलं पाहिजे, मोठे मोठे फळ, अरे असं नाही होत. यू हॅव टू बी डॅम पेशन्सफुल. ओके. म्हणजे इतका पेशन्स दाखवावा लागतो, कितीही राग आला असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवावं लागतं. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जे करताय चूक करत नाही आहे. बरोबर. शांतपणे प्रत्येक स्टेज, प्रत्येक दिवस घालवायचा असतो. रोज सकाळी मी उठल्यानंतर मी प्रत्येक दिवशी सकाळला उठल्यानंतर हे वाक्य बोलते की थँक्यू, आय एम अलाइव्ह. ओके. ना, माझ्या बाजूला नवरा मस्त छान व्यवस्थित, वाह टकाटक आहे. तिकडे पोरगं बघावं ते एकदम टकाटक आहे. मग माझा फोन जातो सकाळला, ऑनलाईन 3-4 जण दिसलेत की हेही सगळे टकाटक आहेत, चला व्यवस्थित चाललंय सगळं. ओके. बरोबर. पण माझं तर डेच म्हणजे अर्ली मॉर्निंग 3:30-4 o'clockला चालू होतो. तर जोवर तुमची सकाळ होते तोवर माझी दुपार झालेली असते. तर मला आनंदाचे ते क्षण आहेत की एव्हरीबडी इज हॅपी, एव्हरीबडी इज डुईंग गुड. चूक, वाईट, बरोबर, आनंद, दुःख हे पार्ट अँड पार्सल आहे लाईफचे. तसंच बिझनेसचे पण. ते डॉक्टरच्या दवाखान्यात ती स्क्रीन असते की नाही, ज्याच्यात ते नाही का तुमचं हार्ट रेट ते ECG वर काय जे काय म्हणतात त्याला, ते असं असंच होत राहत. बरोबर आहे. ती सरळ लाईन झाली तर काय गेलं की तर ती सरळ लाईन नकोच. ते कायम असं होत राहावं तर आनंद आहे. वर जाणं आहे, त्याला खाली येणं आहेच. परत वर जाण्यासाठीची शक्ती आहे ती. तुम्हाला रेस्ट आपण जी म्हणतो की बा व्हेकलला रेस्ट द्या, किंवा कॅमेराजला आपण रेस्ट करतो किंवा थोडा वेळ थांबा, गरम झालाय. सो यू हॅव टू टेक अ ब्रीथ, अगेन वॉक, टेक अ ब्रीथ, अगेन वॉक. बट पेशंटली न सोडता, जे एम धरलंय ते न सोडता चालावं लागेल. स्विच नाही करता येणार. करेक्ट. आणि मला वाटतं तोच कुठेतरी थोडासा गॅप होतो की आपण कंटिन्युअसली आयडिया स्विच अर्ली मिलेनियर्स बनायचं आहे ना. लगेच कारा गोड्या ते सगळे रील बनवायचे त्याच्यात, आणि रुबाबचा, अरे आय मीन जस्ट की असं नाही होणार. इतकं सहज नाही आहे. आज एक गाडी स्वतःच्या दारासमोर उभी करण्यासाठी स्वतःच्या पैशातली किती काय काय करावं लागतं. बापाच्या भरोशावर गाड्या घ्यायच्या नसतात. मायच्या भरोशावर तुम्ही कुठलाही बिझनेस चालवू शकत नाही. यांच्या आशीर्वादांशिवाय तुम्ही पाऊलही समोर सरकू शकत नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही काय करता, त्यांना दुखवताय. पहिला मुद्दा तिथे तुम्ही तुला काय कळतंय, अरे असं नाही, तिला सगळं कळतंय, तिने तुला जन्माला घातलंय, तिला तुझी नस माहिती आहे. आयांना तर बिलकुल डावलू नका. बिझनेस करायचे असेल ना तर आयांना घेऊन करा. किती मोठे मोठे आज शेफसुद्धा आपल्या आयांना सगळ्यात जास्ती महत्त्व देऊन सोबत घेऊन जातात. म्हणजे मी विवेकच ना त्यांचं नाव, ते मास्टर शेफ विवेकच आहेत, विकास. सो दिस गाय ही टेक्स इज मदर एव्हरीवेअर. कारण तिने त्याच्यात बळ भरलं ना. तसंच आयांचं तसंच असतं. स्त्री जेव्हा उभी राहते ना, ती हात सात काहीच नाही सोडत. ती डोकं खात राहील तुझं, पण तुला सक्सेसफुल करण्यासाठी तिचा हातभार लागेलच. आता तुम्ही आईवर आलाच आहात, तर मला एक विचारायचं आहे. जनरली आपण प्रत्येकाला म्हणतो की एक बाळकडू असतं, मग आता बिझनेसचंही असू द्या किंवा कुठलंही असू द्या, तर ते बाळकडू तुम्हाला कुठून मिळालं? का तो बाळकडू जो वाला प्रकार आहे आपल्या मराठी भाषेत म्हटलं जातो, तो तुम्हाला कुठून मिळाला? म्हणजे आईकडून किंवा सासूंकडून, किंवा मे बी तुम्ही ज्या इंडस्ट्रीत काम करता ते तिथून, तर तो कसा आला आहे?
बघ, आपण सगळ्यांनी ना स्टीव्ह जॉब आल्यानंतर आपण सगळ्यांनी हे म्हणायला सुरुवात केली, ओ कनेक्टिंग डॉट्स यू नो, है ना. म्हणजे आपल्याला बाहेरचा माणूस येऊन जेव्हा सांगतो ना तेव्हा आपल्याला ती गोष्ट पटते. करेक्ट. कारण आपल्या आया बोंब मारून राहिल्या आहेत की जे होतंय ते सगळं चांगल्यासाठी होतंय, हे कुठेतरी परमेश्वरांनी कनेक्ट करून ठेवलंय रे. बरोबर. इट्स ओके, होईल. हे आपल्या आयांनी नाही सांगितलं का, हे आपल्या आज्यांनी नाही सांगितलं का, मग आपण तेच विसरून जातोय. करेक्ट. मग स्टीव्ह जॉबनी म्हटलं बॅक डॉट कनेक्ट तर लगेच बॅक डॉट कनेक्ट. असं नाही, माझ्यासोबतही तेच झालं. बॅक डॉट कनेक्ट झाले ना माझे पण. मी लहानपणापासून माझ्या आजीनी मला स्वयंपाक शिकवला, माझ्या वडिलांनी स्वयंपाक शिकवला आहे, माझ्या आजोबांनी मला पाळण्यावर म्हणजे बंगईवर बसून सगळे याचे धडे दिलेत, पूर्ण कॉन्स्टिट्यूशनल ऑफ इंडिया याचे धडे आम्ही शिकलेलो आहे. आम्ही लहानपणापासून घरातच इतके पहिलीचे 50 लोक घरातल्या घरातच की मित्रमंडळींची खूप आवश्यकताच कधी भासली नाही. मग सगळे जे संस्कार होते, जे कल्चरल बेनिफिट्स होते ते सगळे घरातूनच मिळालेले आहेत. मग ती बिझनेस आयडिया झाली का नाही, मी म्हणेल ते सगळे बॅकडॉट कनेक्ट होत गेलेत. मग ते सगळं चांगलं होत गेलं आणि मग ती बुडाखाली लागली. बाबा मला ना भूक लागली की मला नाही सुधरत राजा. तिची भूक लागली आणि नाही मिळालं फूड. बाबा आता नाही मिळालं तर नाही मिळालं, मग मी जीव ओतून मागे लागली त्याचं. आणि आपलं फूड नाही, असं कसं होऊ शकतं रे. म्हणजे ज्याच्या भरोश्यावर 25 वर्ष घालवली होती तेच अवेलेबल नाही. प्रेग्नंट असताना पुरणपोळी खायची इच्छा होते तर आईला फोन करू, आई पुरणपोळी खायची, कसं करू, काय करू. आय मीन व्हॉट. मग आपले पदार्थ का नाही. मग लक्षात आलं की अरे मुळात त्याची मानसिकताच तयार नाही झाली आहे. ओके. सो लेट्स हॅव अ पिझ्झा टुडे. हे जितकं ग्लॅमरस आहे ना, आता तेवढंच ग्लॅमरस लेट्स हॅव अ पुरणपोळी टुडे, असं वाक्य आहे. करेक्ट. मग ते करण्यासाठीचा आमचा जो धगधगती आग जी होती, ती आग बहुधा मला ट्रॅव्हल्समध्ये किंवा माझ्या IT करिअरमध्ये लागली. ओके. आणि ती आग लागल्यानंतर मग माणूस हे पहा, एखाद्या स्त्रीच्या पोटाला किंवा तिच्या लेकराला हात नाही लावावा. ओके. ते लागलं की ते सगळं जाळपोळ चालू होते. नक्कीच. पण आता पूर्णब्रह्म ही फिलिंग आहे बेसिकली, तर त्याबद्दल काय सांगाल. कारण म्हणजे असं ते काही नाव नाही आहे किंवा ते कोणाचं असं नाव पण नसतं किंवा असं हे नाही. मग ते पूर्णब्रह्म ती फिलिंग आहे, ती कशी एक्सप्रेस करताय तुम्ही. आणि थ्रूआउट द रेस्टॉरंट असू द्यात किंवा थ्रूआउट द तुमचे पदार्थ असू द्यात. पूर्णब्रह्म हे नाव नो ब्रेनर सारखं माझ्या आजीने दिलेलं नाव आहे. ओके. म्हणजे इट वॉज अ नो ब्रेनर फॉर मी की माझ्या रेस्टॉरंटचं नाव काय राहील. आयुष्यात प्रत्येकाची ही इच्छा असते की एक तरी रेस्टॉरंट आपण चालू करावं. तो कुठल्याही बिझनेसमध्ये असेल ना तरी त्याची इच्छा असतेच की एक रेस्टॉरंट, माझ्या आईच्या हातचे हे अमकं खूप छान लागतं, किंवा माझ्या बायकोच्या हातचं हे खूप छान लागतं, किंवा मी हे खूप छान करतो, मला इतकं खूप सारं नॉलेज आहे. पण या सगळ्यांना एकत्र करून याचा बिझनेस अँगल तयार होऊ शकतो, हे स्वप्न बहुधा आम्ही 14 वर्षांपूर्वी पाहिलं. आणि मग पूर्णब्रह्म वॉज लाईक जस्ट रजिस्टर्ड नेम. आणि मी वेबसाईट रजिस्टर केली. आणि मग तेव्हा सुरुवातीला लोकांना नो दिस नेम इज सो ट्रिकी यू नो. म्हणजे बाहेर देशातले लोक, तू म्हणतेस इंटरनॅशनल जाशील पण त्यांना म्हणता येणार नाही. वाय नॉट. म्हणजे आपण म्हणतोच की त्यांची इतकी कठीण कठीण नावं. मला नाही बरेचदा म्हणता येत, मग तरी आपण करतोच ना प्रयत्न. मग सांगू, बघ तुला पिझ्झा कधी आवडला. मे बी जेव्हा ट्राय केला फर्स्ट टाइम किंवा एक 12वी नंतर. किंवा तुला पास्ता कधी समजला. बघितल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर. तो तुझ्या भाषेत तुला जेव्हा शिकवला गेला. ओके. किंवा तुझ्या भाषेत तुला जेव्हा सांगितला गेला. करेक्ट. तेव्हा तुला तो पिझ्झा पास्ता प्रकरण आहे, काहीतरी नूडल्स सारखं असतं पण हे वेगळं आहे, हे नूडल्स नाही आहेत असं सांगितलं गेलं आपल्याला. आणि आपल्या भाषेत सांगितलं गेलं. म्हणजे जेव्हा आपण कम्पेअर करतो की शेवयाचा भात सारखं असतं पण शेवयाचा भात नाही, काहीतरी वेगळं आहे. करेक्ट. पण समथिंग मस्त आहे यार असं सांगितलं गेलं. मग हे जे मस्त आहे यारवाला जो फिलिंग तुम्हाला आला होता ना, मी त्याच्यावर हाच विचार केला. जेव्हा तुम्ही आपले मराठी पदार्थ बाहेरच्या देशातल्या लोकांना त्यांच्या भाषेत सांगाल, ओके, तेव्हा तर त्यांना कळणार आहे ना. मिलेट ब्रेड्स, सिलांत्रो चिकपी रोल, ओके, असं वगैरे मी जर तुला म्हटलं तर तुला वाटेल की काय बाई काहीतरी वेगळं आहे. करेक्ट. समथिंग डिफरंट विच आय हॅव नेव्हर ट्राईड. करेक्ट. आता सिलांत्रो चिकपी रोल म्हणजे नथिंग बट कोथिंबीर वडी. ओके. है ना. मग मिलेट ब्रेड म्हणजे आपलं ज्वारीची भाकर. करेक्ट. तर ते त्या भाषेत त्यांना समजवा. ओके.
म्हणजे मग हे वर्ल्ड प्लेटवर जायला आपल्याला मदत होईल. या कॉन्सेप्टनीच आम्ही पूर्णब्रह्म चालू केलं. मग आम्हाला जेव्हा फ्रँचायझी ओनर्स म्हणतात ना, नाही तुम्ही महाराष्ट्रात असताना तुम्हाला प्लीज आपल्याला मराठीतच पाहिजे मेनू. का? महाराष्ट्रात बाहेरचे लोक येत नाहीत? ओके. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुमच्याजवळ असलेला एकमेव ऑप्शन की जिथं फक्त मराठी फूड मिळेल, असं काय ऑप्शन होता आधी? आता पूर्णब्रह्म आहे की जे प्युअर मराठी फूड त्या मराठी साजाने दिलं जातं, त्या संस्कारांनी दिलं जातं. मग आम्ही रांगोळ्या लावतोय ताटाभोवती, मग आम्ही औक्षण करतोय तुझं म्हणजे बर्थडे सेलिब्रेट होतोय तर. मग हे सगळं महाराष्ट्राची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही नॉन मराठी रिजनमध्ये डोक्यावर घेऊन नाचतोय. खरा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जास्त सांभाळला जातो असं माझं मत आहे. ओके. पण मग आता जसं तुम्ही बोललात की पुरणपोळी झालं, मोदक झालं, याला ग्लॅमराईज करायसाठी किती कष्ट आलेत. कारण एखादी गोष्ट आहे ती माझ्या किचनमध्ये होती आहे, ती माझ्या 4 फॅमिली मेंबरला आवडती तिथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा त्याला ग्लॅमराईज करायचं आहे किंवा तेव्हा ते ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे, नक्कीच खूप एफर्ट्स असणार आहेत. कारण प्रत्येकाला ती तशी जमेल जी माझ्या आईच्या हातची चव आहे शक्य नाही आहे, किंवा प्रत्येकाला ती जशी जमेल जी आजीच्या हातची चव आहे ती नाही आहे. मग ते ग्लॅमराईज करण्यासाठी किती कष्ट आलेत किंवा ते कसं केलं? नाही, ते अगदी सोपं आहे. त्याला स्टँडर्ड प्रॅक्टिस ओरिएंटेशन म्हणतात. ओके. बघ, तुला कुठली गोष्ट ग्लॅमराईज करण्यासाठी त्याला काही असं ब्युटिफिकेशनची गरज नाही. त्याच्या बाजूची स्ट्रॅटेजी प्लेस करावी लागते. आधी तुम्हाला आत्मसात करावं लागतं की हे ग्लॅमरस आहे. करेक्ट. तुम्हाला ते रुजावं लागतं, तुमच्यातनं यावं लागतं ते. करेक्ट. द मोमेंट इट केम फ्रॉम माय इनसाईड, ते त्यावेळेला मी फक्त संदीपला आणि बागेशला हे बोलून दाखवलं होतं की संदीपा इसको ग्लॅमरस करणे का है. आता संदीप म्हणजे माझा लहाना धीर आहे, कंपनीचा को डिरेक्टर. बागेश म्हणजे आमचे ग्लोबल हेड शेफ. तर तो पोरगा असा आहे की त्याला फक्त एवढं सांगावं की याला एकदम क्लास बनवून दाखव बस. तुला सांगते, आमचे क्युरेटेड डिनर्स आहेत. ओके. एक डिनर पर पॅक जवळपास जर सांगायची वेळ आली तर 2800चा पर पॅक पडतो. इट्स 7 कोर्स मील. स्टार्ट विथ वेलकम ड्रिंक, प्री वेलकम ड्रिंक, देन स्टार्टर, मिनी स्टार्टर, मग तो पूर्ण कोर्स आहे. आणि त्याची बुकिंग एकदाच होतात आणि सगळ्या सेंटरवर एकदाच तो क्युरेटेड डिनर महिन्यातनं सेलिब्रेट करतो आम्ही. आणि ते प्री बुक्ड असतात, जसं कोणालाही नाही येत आहे तिथे. त्याचा ड्रेस कोड आहे, त्याचं जेवणाची पद्धत आहे, त्याचा मेनू तुमच्याजवळ आधी आलेला असतो प्रॉपर. सो तेव्हा आम्ही ते जे ग्लॅमरस पद्धतीने सर्विंग करतो आहे की तुमचा मोदक इतका म्हणजे एक तर चवीला तो परफेक्टच पाहिजे, कारण त्याचं स्टँडर्ड प्रॅक्टिसनी रेसिपी मेंटेन झाला आहे. वी आर द ओनली ब्रँड हू हॅज डेव्हलप्ड अ स्टँडर्ड प्रॅक्टिस ऑफ कोड सिस्टीम फॉर अवर रेसिपीज. म्हणजे आमचा स्पॅनिश मुलगा जो आज ऑस्ट्रेलियामध्ये किंवा US जेव्हा मोदक बनवतोय तो त्या SOPनी बनवतोय. त्याला मला सांगायची गरज नाही की हा आमचा मोदक आहे, आमच्यासाठी हे मर्म आहे. त्याला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी. त्याच्यासाठी त्याचा गॉड पुरे आहे, आपल्यासाठी आपला बाप्पा पुरे आहे. मला ते मध्ये आणायचं नव्हतं. मला त्याला फक्त सांगायचं होतं 1864 किंवा 10084 असं घातलं का तुझा मसाले भात तयार होणार आहे राजा. ओके. अँड दॅट्स द स्टँडर्ड प्रॅक्टिस. त्याला सांगायचं नाही की 1 टेबलस्पून हे टाक ते टाक. 10084 एवढं त्यांनी उचललं, पाळ्याचा सिक्वेन्स अरेंज्ड आहे. ओके. आणि तो सिक्वेन्स आपल्या वेदांमध्ये लिहिलेला सिक्वेन्स आहे. असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. इतकं लिहिलेलं आहे रे, इतका अभ्यास करायचं म्हटलं ना तर अक्षरशः लायब्रऱ्या कमी पडतील आपल्याला. इतका सगळा तो स्रोत जो आहे आपल्याच भारतीय कल्चरचा किंवा महाराष्ट्रीयन कल्चरचा इतका मोठा पसारा अवेलेबल आहे. मग आम्हाला ते ग्लॅमरस करायला वेळच नाही लागला. इट टूक अस लाईक जस्ट लाईक दॅट. की एखादी स्त्री जशी तयार होते ना सुंदर, ती जेव्हा तिच्या म्हणजे तिच्या श्रीसाठी तयार होत असते, त्यावेळेला तिला काही गरज असते का रे कुठल्या ग्लॅमरची वगैरे किंवा खूप सारे नट्टापट्टा काही आवश्यकता नसते. जेव्हा मी रोज सकाळला माझ्या पूर्णब्रह्ममध्ये जाण्यासाठी तयार होते, मला कुठल्याही ग्लॅमरची गरज नसते. आणि रोज मी हे वाक्य ऐकते, वहिनी किती गोड दिसते आहेस. करेक्ट. सो यू हॅव टू पुट युअर सोल इन इट अँड थिंग्स विल हॅपन. नक्कीच. पण आता जसं तुम्ही बोलता बोललात की स्पॅनिश मुलगा आहे, पण आत्ताच्या सिच्युएशनला बऱ्याचशा बिझनेसेसमध्ये असं असतं की नाही आम्ही मराठी आहोत तर आमचा कामगार वर्ग पण मराठी असला पाहिजे, की आम्ही मराठी आहोत तर आम्हाला पण मराठी लोकांनाच काम द्यायचं आहे.
तर अशा वेळेस अशा अडचणी नाही आल्यात का, किंवा त्याच्या वेळेस कसं मात केलं? मी तुलाच प्रश्न विचारते. तू एखाद्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये, पुण्यातल्या, आपण पुण्यातली गोष्ट करू, ओके, पुण्यामधल्या एखाद्या चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तुला चायनावरनं एखादा माणूस येतोय का? नाही. तुला एखादा माणूस असा येतो का की जर तू चायनामध्ये तुझं रेस्टॉरंट चालू केलेलं आहे तर तुला फक्त चायनीजच माणसं दिसतील तिथे? नाही. इट्स अ मिक्स ब्रेड. करेक्ट. पिझ्झा कोण खाऊ घालतंय? इटली. म्हणजे मेन डिश कोणाची आहे? इटलीची. विकतं कोण आहे? ऑलमोस्ट अख्खं जग, म्हणजे अमेरिका बेसिकली, युएसए बेसिकली सगळीकडे विकतंय. खाणारे कोण आहेत? अख्खं जग आहे. अख्खं जग. त्यातला सगळ्यात मोठा पार्ट इंडियन्स, म्हणजे भारतीय लोकांचा आहे. बनवणारे कोण आहे? भारतीयच. सो इट इज अबाउट लोकल. ओके, इट इज नॉट अबाउट की बा मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून मी फक्त मराठी पोरं घेईल. मला सांग, कुठली मराठी पोरं, मी माझा अनुभव सांगते, मराठी पोरांना टेबल पुसायला आवडतो का रेस्टॉरंट्समध्ये? नाही. सरळ नाही म्हणून सांगतात. नाही. ही अशी लिस्ट असते, आम्ही हे नाही करणार, आम्ही ते नाही करणार, आम्हाला हे नाही चालणार, आमचे सणवार आहेत, आमचे मोर्चे आहेत, आमच्याकडचे पायलीचे 50 सणवार आहेत. बॉस, यू आर डुईंग युअर बिझनेस अँड यू आर आस्किंग पीपल टू वर्क फॉर यू. करेक्ट? यू आर गिविंग देम सॅलरी फॉर इट अँड देर इज अ प्रोफाईल, देर इज अ जॉब प्रोफाईल विच हॅज बीन अलाइन टू यू. कुठं गेलं मग ते? मग हे ऐकणारा मराठी माणूस नाही आहे. करेक्ट. मग आम्हाला नॉन मराठी लोक सुद्धा घेऊन यावे लागतात आणि मग ह्या लोकांना आम्हाला स्टँडर्ड प्रॅक्टिस शिकवावी लागते. ओके. मग महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काही मराठी लोक नाही मिळत. जिथे नाही मिळत तिथे आम्ही बाहेरचे जे लोक काम करायला आलेले आहेत, ज्यांना कामाची गरज आहे, जे कोणालाही त्रास न देता कामं करतात आहेत, ओके, जे कोणाचाही जॉब घ्यायला इथे नाही आले आहेत, ते त्यांचा उदरनिर्वाह इथे करायला आले आहेत आणि त्यांना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ते करतात. हॉटेल मॅनेजमेंटचा बेसिक रूल आहे की तुम्हाला टॉयलेट साफ करता आले पाहिजे, तुम्हाला टेबल क्लीन करता आले पाहिजे, तुम्हाला किचन क्लिअर करता आले पाहिजे, तुम्हाला सर्व्हिस पूर्ण छान करता आली पाहिजे. आणि त्याचं अलॉटमेंट आहे की सर्व्हिस लेवल 1 आहे, मग असिस्टंट मॅनेजर लेवल 1 आहे, मग मॅनेजर लेवल आहे. तर या सगळ्या अलॉटमेंट पोझिशन्सवर वेगवेगळे लोक कामं करतात आहेत. मग जो काम नाही करत आहे त्याला घेऊन फायदा काय आहे? करेक्ट. यांना रील बनवण्याशिवाय पर्याय नाही आहे. आधीचं आयुष्य असं आताचं असं हे ना, असंच झालं ना. मराठी पोरांचं हेच होऊन राहिलंय. ओके. हे आधी असं करण्यात घालवलं ना, आता असं करण्यात घालवून राहिले आणि अपेक्षात बिझनेस करायचा. आणि आम्हाला तोरा तर केवढा आहे. अरे उभं राहायचं असेल ना तर ताकदीने उभे राहा. मी म्हणून मी बायकांना इन्व्हाइट करते, कारण बायकांना खरं सांगते इतक्या मनापासून उभ्या असतात. आज आमच्या सगळ्या सेंटर्समध्ये पोरी म्हटलं की असं तड सर्व्हिस करतात. ओके. किंवा मॅनेजर्स, अशा मस्त मॅनेजर्स आहेत सगळ्या. कारण पोरींना ना लाज नाही वाटत. मुलांना कसली लाज आली आहे माहीत नाही, म्हणजे म्हणावं नाही, पण पेशवाई घुसली आहे सगळीकडे. नका ना रे, पेशव्यांनी किती लढल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी ऐब दाखवली आहे. अरे ऐश्वर्या रायनी दाखवावं की ती सौंदर्यवती आहे. तिने मग ते येऊ तर द्या. ती यायच्या आधीच यांचे रील्स तयार. म्हणजे तुम्ही विन करण्याच्या आधीच सेलिब्रेशन करताय. डोंट डू दॅट. सिम्पल सांगते, मी आजतागायत एकही साऊथ इंडियन माणूस इडलीला नावं ठेवताना नाही बघितलाय. हो. आणि मी तुला 1000 असे दाखवेल की जे तुझ्या भाकरीला शिव्या घालतात, तुझ्यापेक्षा माझ्यापेक्षा. अरे कसली चोळस लावली आहे बाबा. हे पण बघतोय की 1000 लोक असे पण आहेत जे पुरणपोळीला नावं ठेवतात की ज्यांना नाही आवडत आहे. म्हणजे त्याचा एवढा आय गेस कम्प्लीट फूड नसेल जे लोकांना नाही आवडत आहे असं सांगतात मराठी लोक. पण म्हणजे स्वतः सांगतात. मला ऑस्ट्रेलियामधल्याच एका होर्डिंगवर पुरणपोळी विथ वन काहीतरी चॉकलेट जॅमचं ते ॲडव्हर्टाइजमेंट होतं. खूप लोकांनी टॅग केलं मला त्याच्यामध्ये. मॅडम हे बघा, मी लिहून पाठवलं, बाबांनो माफ करा, आमच्या पुरणपोळीला सोडा बाबा, नका त्याला उगा ते जॅम बिम लावून आमचे पुरणपोळ्या खराब नका करू. आमचं पुरणपोळी एकदम साजेची, एकदम ब्रह्मास्त्र आहे आमचं ते. करेक्ट. मग त्याला टिकवून ठेवण्यासाठी मला मदतीची गरज नाही का? अरे मला काय आनंद नाही का रे की मराठी पोरासोबत कामं करतात. असे तड बोलणारी पोरं पाहिजेत. आहेत मराठी मुलं, मी असं नाही म्हणत आहे की कामच नाही करत आहे. आमच्याकडे पण टीम मेंबर्स आहेत जे प्युअर मराठी मस्त सोवळे घालून सर्व्हिस करून राहिलेत. इट इज नॉट अबाउट रिजन, धर्म, ग्रंथ, पंथ नाही. इट इज अबाउट वर्क. तुमचं कर्म हे सगळ्यात मोठा परमेश्वर आहे तुमचा. त्याला मानानं
मग तू कुठल्या जाती धर्माचा आहे, कुठून आला आहे, काय, आय मीन डझंट मेक एनी सेन्स. तुम्हाला मिसळ कोणाच्या हातची बनवलेली खायची आहे का? मिसळ खायची आहे, राईट, ऑथेंटिक मिसळ खायची आहे ना, मग खा की. आता अजून एक मोठा क्वेश्चन येतो, जसं तुम्ही बोललात की स्टँडर्ड प्रॅक्टिस सेट करा. पण मग स्टँडर्ड प्रॅक्टिससाठी लोकांना एक्झॅक्टली बिझनेस सेट केलं कळतच नाही ती काय असली पाहिजे किंवा कशी असावी कुठल्या बिझनेसेससाठी. जर थोडक्यात तुम्ही एक्सप्लेन केली तर आवडेल. शाळेत गेलायस? हां, आज म्हणून इथं आहे मी. शाळेतली बिझनेस प्रॅक्टिस काय आहे? सगळ्यात मोठी, सगळ्यात स्टँडर्ड प्रॅक्टिस काय आहे? रोज शाळेत जाणे, आय गेस. युनिफॉर्म घालून जाणे. ओके, हां, रोज युनिफॉर्म घालून शाळेत जाणे. कसे शेमडं पोट्ट असेल ना तरी त्याला युनिफॉर्ममध्ये जावं लागतं. हो, लागतंच. जातं ना. करेक्ट. का? कारण तो रूल आहे किंवा ते आपल्याला सांगितलंय प्रिन्सिपल्सनी किंवा शाळेने सांगितलंय. मी याला म्हणतात स्टँडर्ड प्रॅक्टिस. इतक्या बेसिक लेवलवर चालू होते. ओके. युनिफॉर्मिटी कुठेही. का बरं युनिफॉर्म घालतात? सगळे सारखे दिसावेत किंवा सगळे एक वाटावेत बेसिकली. कशा दृष्टीने एक वाटावे? नाही कळलं. ओके. युनिफॉर्म याच्यासाठी दिले जातात की तुमच्या कुठल्याही फायनान्शियल बॅकग्राऊंडचा इम्पॅक्ट ओके तुमच्या इर्द गिर्द असलेल्या स्टुडंट वयातल्या मुलांवर होऊ नये. करेक्ट. तू कितीही श्रीमंत असला, तू किती मोठ्या गाड्यांमध्ये फिरणारा असला तरी सुद्धा या शाळेत जेव्हा तू येतो आहे तेव्हा ह्या शाळेतला हा युनिफॉर्म. करेक्ट. मग तो गरीब घरचं लेकरू असलं आणि तू श्रीमंत घरचं लेकरू असलं तरी तुम्ही दिसताना सारखे दिसतं. सो देर इज अ बॅरियर ब्रेकिंग ऑफ फायनान्स, देर इज अ बॅरियर ब्रेकिंग ऑफ थॉट प्रोसेस. इथे आल्यानंतर गुरुचं ऐकायचं आहे. ही युनिफॉर्मिटी आहे, ही स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. ही आपण लहानपणापासून बघितली आहे. करेक्ट. पण आपण सगळे विसरून गेलो. सेम आहे बिझनेसमध्ये. स्टँडर्ड प्रॅक्टिस अशाच शोधाव्या लागतील. ए आय काय आहे? स्टँडर्ड प्रॅक्टिसचं प्रचंड मोठं रूलबुक आहे. ओके. वापरा ना. तुमच्या बिझनेस रिलेटेड स्टँडर्ड प्रॅक्टिसेस काय आहेत वाचा ना. वाचायचं कोणाला नाही आहे. करेक्ट. सगळ्यांना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं डेटा पाहिजे. नोबडी वॉन्ट टू रीड. मग अर्धवट होईल ना बाबा. ते अर्ध्या आळकुंडात पिवळे आहेत ना. मग ते नादड इकडचे नादड तिकडचे अर्धवट काहीतरी करतील. मग कोणीतरी म्हटलं अरे नाही असं काही होत नाही, काही मराठी फूड काही विकलं जात नाही, थोडंसं आपल्याला चाऊमिन टाकावं लागेल, व्हेज टाकावं लागेल, मग ढोकळे घाल, मग ते समोसे घाल, मग त्याच्यात काय ते छोले भटुरे घाल, मग पावभाज्या घाल. विल इट वर्क? नो, इट विल नॉट वर्क. करेक्ट. करेक्ट. इट विल नेवर वर्क. सो प्रॉब्लेम हा नाहीच आहे की काय स्टँडर्ड प्रॅक्टिस सेट करायची आहे. प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला त्याच्यासाठी ॲसर्टिव्हली उभंच राहायचं नाही आहे. ते उभं राहा, लिहून काढा. सुधा मॅडमनी शिकवलं बस. प्रॉब्लेम यायच्या आधी जर लिहून काढला तर अर्धा प्रॉब्लेम तसाच सॉल्व्ह होतो. ओके. 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह करता तुम्ही जेव्हा तुम्ही लिहून काढता. मी लिहून काढते. माझं आणि संदीपचं भांडण झालं ना तर मी लिहून काढते पॉईंट्स पण. हां, मी पॉईंट्स लिहून काढते. मग कळतं ना आपलं किती चुकलं आहे. ओके. मग माफी मागता आली पाहिजे. मग लेकराला सुद्धा माफी मागता आली पाहिजे. मग आईचे सुद्धा पाय धरता आले पाहिजे. मला वाटतं आपण नेमकं तिथेच चुकतोय. कारण बऱ्यापैकी असं होतं की आजच्या जमान्यात डिजिटल आपण लिहायला नाही बघत आहे. इव्हन आज आपण हिशोब लिहित नाही तर चुका किंवा ह्या गोष्टी लिहिण्यात खूप मोठं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जसं तुम्ही स्टँडर्ड प्रॅक्टिस बोलला त्याच्यासोबतच प्लॅनिंग किती महत्त्वाचं असतं कुठल्या बिझनेसला. कारण मी बऱ्याचशा लोकांचं ऐकतोय बिझनेस करायचा आहे, आमच्याकडे आयडिया आहे, पण प्लॅनिंग विचारलं की काय प्लॅन आहेत बुवा तुझे, किंवा मे बी डाऊन द लाईन 6 मंथ तू कुठे बघतोय. कारण हारायला घाबरतात आहेत. ओके. म्हणून सांगतच नाहीये. सगळं वाऱ्यावर आहे. असं नाही करायचं. तुम्हाला उत्तरं देता आले पाहिजे. तुम्ही फंड्स जमा करताय, समजून की तू सेव्हिंग्ज लावताय, तो यू आर आन्सरेबल टू युअर सेल्फ. करेक्ट. की बाबा रे मी ह्याच्यात 15 रुपये लावले, मला 45 कसे काढता येणार आहे. मग तो प्रोसेस जो आहे 15 ते 45चा तो कसा काढशील तुला लिहून काढावं लागेल ना. प्रोसेस लिहून काढावी लागेल. याला म्हणतात राउटर रायटिंग. ओके. ते कोण करतं आज? म्हणजे ट्रस्ट मी ऑन दिस. आज अमित शहा सर किंवा नरेंद्र मोदी सर, म्हणजे आपले पंतप्रधान, आपले होम मिनिस्टर, हे राउटर्सवर कामं करतात आहेत. यांचे राउटर्स म्हणतात का त्याला? रोस्टर्स. हे लोक रोस्टरवर कामं करतात. ओके. वेन दे इम्प्लिमेंट एनी प्रोजेक्ट
दे यूज रोस्टर. म्हणजे ही फाईल या वेळेला या क्षणी या टेबलवर जाईल, हा एवढ्या वेळात सही करेल, इथनं ही फाईल इकडनं इकडे जाईल, हे रोस्टरनी डिसाईड होतं. ओके. यांचा प्रत्येक स्टेप लिहिलेला आहे. मग आपण नाही का शिकायचं त्यांच्याकडनं? आपण कधी शिकणार यार? आपण फालतूच्या रील पाहत बसतोय. अरे वाचा ना त्यांच्याबद्दल, कसे ते लोक इम्प्लिमेंट करून राहिले आहेत. अख्ख्या जगात आपल्याला फेमस करतात ते लोक, आपल्यासाठी बिझनेसेस आणतात ते लोक, आपल्यासाठी मरमर करतात आहेत. तो माणूस थांबायला तयार नाही आणि तुम्ही काय म्हणावं आता. ठीक आहे. नाही पण हे नक्कीच मला वाटतं आपण IT मध्ये असताना पण हे बघतो की प्रत्येक मीटिंगचे मिनिट्स ऑफ मीटिंग लिहिले जातात, तिथे काय डिस्कस केलं ते लिहिलं जातं. आपण ती प्रॅक्टिस फॉलो करतो. म्हणजे आपण स्वतः तो व्यक्ती असतो जो बोलतो की मला बिझनेस करायचा, तो ड्राफ्ट करतो तो मिनिट्स ऑफ मीटिंगचा मेल, पण ज्यावेळेस त्याच्या बिझनेसच्या आयडियाची बात येते त्यावेळेस तो नाही, कारण तो घाबरतो. ओके. इफ समबडी सेज समथिंग अबाउट इट ओके. विच ही विल नॉट लाईक, कारण त्याला घ्यायचंच नाहीये ना, कोणाकडनं इनपुटच घ्यायचं नाहीये. तुम्ही इनपुट का घेत नाहीये? कारण तुम्हाला भीती वाटते की जर हे फेल झालं तर. सेम क्वेश्चन तुम्हाला आता, की तुम्हाला ही भीती नाही वाटली का कधी की हे फेल झालं तर, किंवा तुम्हाला असं काही निगेटिव्ह आपण ज्याला आजकाल म्हणतो ट्रोल होणे, असं कधी घडलं नाही का, किंवा असे अनुभव नाही आले का? रोज होतं. त्यावेळेस कसं जातं सामोरं? काही नाही, स्वतःला सांगायचं, असं जागा करायचं असतं. हॅलो, कम ऑन, गेट अप, इट्स यू, इट्स द पर्सन हू हॅज स्टार्टेड समवेअर ॲट द बॅक 14 years बॅक. 14 वर्ष लागले आहेत. हे इतके लोक तुझ्या भरोशावर आहेत. त्यांच्या पण चुली चालवायच्या, तुझीही चालवायची आहे आणि समोर सरकायचं आहे. करेक्ट. रोज स्वतःला सांगायचं असतं. रोज स्वतःला आनंदी तर ठेवा. किती लोक आरसा बघून राहिले आहेत? मी रोज बघते. तू म्हणशील बाईजवळ वेळ आहे बघायला आरसा, आम्हाला आमच्याजवळ वेळ नाही. मी असा कारच्या याच्यात आरसा बघते, एवढाच वेळ आहे. पण प्रामाणिकपणे मी आरसा बघणं याच्या मागचा उद्देश हा सांगते की बघा ना स्वतःला, विचारा ना स्वतःला की का जन्माला आले. अरे काय जन्म घेतला माहिती नाही, का जगतोय माहिती नाही, का जाणार माहिती नाही. काय अर्थ आहे त्याला? सांग ना, काहीतरी कारणासाठी जन्माला आलायस. सांग ना, काहीतरी करून जाणार आहे. पहिले देश, फिर प्रदेश, फिर बचे तो तुम. हे कधी सुधारणार आपल्याला? आपण आधी पहिले मी बस. आणि मला वाटतं ते मीच संपत नाहीये. किती त्याच्या ओलायतनच बाहेर निघत नाहीत. निघा की, बघा ना जग किती सुंदर आहे. अरे जग सुंदर आहे, मग प्रदेश सुंदर आहे तुमचा, आणि मग तुम्ही सुंदर आहात. नियमावली आपल्यासाठी लागल्या आहेत, आपल्या चांगल्यासाठी लागल्या आहेत. त्या फॉलो करण्याचं काम आपलं आहे. बाहेरचे देश बघा काय मस्त मस्त, अरे ते सगळे फॉलो करतात. तिथे पोलिसांच्या समोर असं मान खाली घालून उभं राहावं लागतं. इथे पोलिसांसमोर मान खाली घालून उभे राहता तुम्ही? नाही. अशी मानवर असते. काय आहे तो सिस्टीम वाला आहे? जय हिंद म्हणण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे का, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी फक्त त्यांच्यावर आहे का? मग आपण का नाही म्हणायचं? तुला जर आठवत असेल तर हा जेव्हा चालू झाला पॉडकास्ट तेव्हा मी जय हिंद नमस्काराने सुरुवात केली. का बरं? आधी देशाला तर महत्व द्या, अख्खा देश तुम्हाला महत्व देईल. नक्कीच. तर ते प्रिन्सिपल आहेत बाबा. करेक्ट. आता अजून एक मोठा पॉईंट होतो ज्यावेळेस बिझनेस मॉडेलचा विचार केला जातो, किंवा माझ्यासारखं तरुण बिझनेस मॉडेलचा विचार करतो, तर बऱ्याच लोकांचं असतं की आयडिया नाही आहे माझ्याकडे स्वतःची, पण कोणीतरी आयडिया देते, म्हणजे कोणीतरी फ्रँचायझी देते, मला ती घेऊन चालवायची. आणि ॲट द एंड ऑफ इयर बघितलं तर ती बऱ्यापैकी फेल किंवा निगेटिव्हमध्ये जात असते, शेडमध्ये. मग असं का घडताना दिसतंय? याच्यावर मी एक सुंदर उदाहरण देते नेहमी. रांगोळ्या काढतात ना बायका दिवाळीच्या दिवशी, ॲप्रिसिएशन जो प्रकार असतो. आता बाजूचीनी छान गालीचा काढलाय, हिनी गालीचा काढलाय, किंवा हिनी सुंदर रांगोळी काढली, ही तिथं जाणार, तिथे बघणार, अगं बाई हो का, किती छान, मागच्या वर्षी मी पण अशीच काढली होती बरं, फक्त कलर वेगळं. म्हणजे तू तिला ॲप्रिशिएटच नाही करत आहे, तू तुझंच टुमणं तिथे घाल. तिने घातला ना गालीचा, ओके, ॲप्रिशिएट तर कर आधी. बघ ना किती छान केलंय, कारण तू तुझी रांगोळी सोडून तिची रांगोळी बघायला गेली ना. करेक्ट. देर इज समथिंग डिफरंट, दॅट्स वाय यू वेंट देअर. सो फ्रँचायझीचं असंच आहे, स्वतःची तोंड घुसवू नका तिथे, त्यांनी ते सेट केलेलं आहे. म्हणून इंटरनॅशनल फ्रँचायझी जास्त चालतात, ते लोक तुम्हाला तुमचं डोकं घालूच देत नाहीत. करेक्ट. आणि नॅशनल फ्रँचायझीज डुबतात, कारण जे फ्रँचायझी घेणारे असतात त्यांना असं वाटतं हम पैसा डाल रहे. ओके, मग आम्हाला काय, तुम्ही असं करा, तुम्ही तसं. अरे नाही बाबा, आता आमच्या जेवढ्या पण फ्रँचायझी आहेत
सगळ्या आम्ही एकोप्याने चालतोय. जे काम त्यांचं आहे त्यांना करायचं आहे, जे काम आमचं आहे ते आम्ही करतोय. फोको मॉडेलवर चालतो, फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड. 3 बेसिक मॉडेल आहेत. त्या बेसिक मॉडेलला फॉलो करा. नाही आम्ही सगळ्यांमध्ये आमच्या टांगा घालणार आणि मग ते घेऊन बसणार आणि मग सांगणार की ब्रँड खराब आहे. ओके. असं नाही करायचं. त्या व्यक्तीनी तो ब्रँड खूप मोठा आणि व्यवस्थित चालवलेला आहे म्हणून तो फ्रँचायझी देऊ शकतोय. फॉलो तर करा इन्स्ट्रक्शन त्याचे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. ते प्रोसेस ओरिएंटेशन ठेवा. आपण सगळ्यात माहीर आहोत SOP तोडण्यात. म्हणजे SOP कशी मी करून एक भाग करू शकते ह्याच्यातच आम्हाला सगळी आमची आहे लागलेली. तसं नका करू ना. त्यांनी एक रूल बुक बनवला आहे किंवा हा ब्रँड असा चालू शकतो. पुरणपोळीमध्ये जर आईनी सांगितलं आहे की साखर ही फक्त कॅरेमलायझेशनच्या ऑप्शनसाठी टाकली जाते, ती गुळाची बनवायची असते, ती या कन्सिस्टन्सीला बनवायची असते, तुम्ही त्याच्यामध्ये पिठी साखर घालाल का? नाही. का बरं? आईनी सांगितलं. दॅट इज व्हॉट द SOP मीन्स अँड वी डोंट फॉलो दॅट अँड देन वी फेल. आणि मग आपण आपलं खापर दुसऱ्यावर टाकतो. तो ब्रँडच खराब होता, त्यांचं काही व्यवस्थित नव्हतं. लावलाय की एवढं सेटअप. फॉलो द प्रोसेस ऑर लिव्ह द प्लेस. लिटरली असं वाक्य आहे ते. ओके. आता अजून एक गोष्ट मी मगासपासून बघतो की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघितलं आहे, ते म्हणजे नऊवारी साडीमध्ये. तर ती आजच्या ट्रेंडमध्ये बघितलं तर फॅशन म्हणून घातली जाते किंवा इवन आज साडीसुद्धा एक फॅशन म्हणून घातली जाते. पण बॅक टू द 14 years जर बघितलं तेव्हा विअर करताना काय गोष्टी होत्या मनात आणि ते वाटलं होतं की 14 years कंटिन्यू करू शकेल किंवा आजपर्यंत कंटिन्यू करू शकेल आणि काय डिफिकल्टीज पण आल्या त्या कॅरी करण्यामध्ये? बघ, मी पूर्णब्रह्म जेव्हा चालू केलं ना तेव्हा माझा एक नक्की डिसिजन झालेलं होतं की इथं काम करणाऱ्या बायका नऊवारमध्येच राहतील. ओके. आणि इथे काम करणारे पुरुष जे आहेत ते प्रॉपर मराठी अटायरमध्ये राहतील आहेत. मग त्या राहतील तर आधी मला राहून बघावं लागेल. करेक्ट. ओके. मग ते मी माझ्यात आणलं. आधी मी घालायला लागली. माझं फक्त लग्नाचे 2 नऊवार होते, ते 2 वर्ष चालवले. त्याच्यातनं सगळे ड्रॉबॅक्स काढलेत जर काही आहेत. कारण वेअरिंग करताना काही गरमा ज्या ठिकाणी आहे तिथे गरमी जर होते तर काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात आहेत स्त्रियांना. किंवा चालताना त्याचे जे काष्टे जे आहेत ते मागणं समोरनं जे मोठा घोळ जो तयार होतो तो पायात येतो आहे का, हे सगळं मेजरमेंटनी लिहून काढलं आहे. ओके. आणि मग आम्ही आता आमच्या एम्प्लॉईजसाठीचे स्टिचेस करायला पाठवतो. आणि माझी स्पेशल इन्स्ट्रक्शन असते टेलर्सला की त्यांनी जेवढी हाईट सांगितली त्याच्या किंचित एक सूत वर करायचं. कारण ह्यांना चालताना धावताना यांच्या पायात नको यायला. कारण एखादी जरी पडली तर त्याच्याबद्दलचा हेट पटकन तयार होईल. नक्कीच. करेक्ट आहे. मग जेव्हा मी एकटी अख्ख्या जगात एकमेव स्त्री की जी ऑफिसमध्ये नऊवार घालून जाते तोही दिवस बघितला आहे. म्हणजे आता नऊवार ट्रेंड झाला आहे. याच्या मागचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त आणि फक्त संदीपला जातं. ओके. कारण त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं होतं, ए तेरा दिंगाणाना चलते रहने का, ओके, हे पुरा लाईफ में ट्रेंड बनेगा देखना तू. आणि मी काहीतरी काय, कारण मॉलमध्ये वगैरे ना अशी लोक असे सगळे असे वरपासून घालून, ते काय घालून आली आहे, डोंट यू थिंक युअर ओव्हर ड्रेस, असे वगैरे पण वाक्य ऐकले आहेत मी. ओके. मग त्यावेळेस कधी असं नाही, ते असे भांडे बुंडे घालून आलेल्या पोरींनी प्रश्न विचारले तर उत्तर तसेच मिळतील ना राजा. कसं? तर मी त्यांना म्हटलं की आग लागली तर ते समोरची जी बाईक आहे त्याच्यावर मी बसेल, बाईक काढून निघूनही जाईल, तुला बसता येणार नाही बाई. ओके. है ना, जसा प्रश्न तसं उत्तर. मग एका आजीनी लंडन एअरपोर्टवर जेव्हा शाबासकी दिली, तुला दुरून ओळखलं हं मी, तू नऊवारमध्ये, काय काय अप्रतिम, वा, आपलं आहे हे. आमच्यासाठी हे फक्त नऊवार साडी नाही रे, महावस्त्र आहे माझ्यासाठी. मी आजही महावस्त्राला नमस्कार करून हे परिधान करते रोज. ओके. आज 70च्या वर नऊवार आहेत, आता 100च्या वर न रे. म्हणूनच विचारलं, कारण ती एक पूर्णब्रह्मच्या अंडर तुम्ही एक लिगसी क्रिएट केली आहे. म्हणजे आता इथून पुढे जो कोणी पूर्णब्रह्माचा हँडओव्हर करणारी व्यक्ती असेल त्याला माहिती की काय सेट ऑफ गोष्टी मला ॲज अ लिगसी म्हणून भेटल्यात. करेक्ट. तर ती साडी आहे, मे बी ती ऑथेंटिक चव आहे किंवा जी तुम्ही ओव्हरऑल ॲम्बियन्स आपण म्हणतो जो क्रिएट केला आहे ते आहे, प्लस बाकीचं जो ह्युमन रिलेशन्स आहेत किंवा बाकीचे जे आहेत त्या गोष्टी तर असतीलच. ते तर आहेच. ओके. आणि मजा येते रे नऊवारमध्ये जाताना, जे
जो रुबाब असतो ना तो वेगळा आहे माहिती, ती मजाच वेगळी आहे. नाही, मी आता ते बघितलं खाली पण जेव्हा तुम्ही आला होता तिथे कॅम्प लागलाय, स्टील लोकांचं सगळ्यांचं अटेन्शन पटकन तुमच्या गाडीकडे गेलं की कोण आलंय आणि कोण नाही, तर ते आहेत. पण आता पुन्हा एकदा हॉटेल इंडस्ट्रीच्या बिझनेसकडे बोलताना असं जाणवतं की आपल्याला IT चे रिटेन्शनचे आकडे पेपरमध्ये छापून येतात की इन्फोसिसने एवढ्या लोकांना काढलं, त्याच्यानंतर ॲक्सेंचरने एवढ्या लोकांना कामावून काढलं, किंवा आता रिसेंटली झोमॅटोचं उदाहरण आलं आहे. पण हॉटेल इंडस्ट्रीचे आकडे येत नाहीत, पण तिकडे प्रमाण खूप जास्त आहे हे ऐकायला मिळतं बऱ्याच लोकांकडून. तर तो कसा पल्ला आहे आणि त्यात तुम्ही लोक कशी सांभाळता? डिमांड आणि ॲक्च्युअल अवेलेबिलिटी याच्यामध्ये खूप वास्ट डिफरन्स आहे. ओके. डिमांड खूप जास्ती आहे, म्हणजे डिमांड इज मोर दॅन 120%, whereas the availability of resource, particular resource is damn low, because the expectation of the resource at the place is so high that restaurant business owners cannot hire them. Okay. Because they have different ambition. They want to go on cruise, they want to go on some stars and all that. Whereas बघ पर्सेंटाईल आहे, ठीक आहे. मला मॅकेन्झीमध्ये काम करायचं आहे की मला इन्फोसिसमध्ये काम करायचं आहे, तर मला माझ्या मार्कलिस्टमध्ये ते मार्क पण मिळवावे लागणार आहे, करेक्ट. आणि तरच मी तिथे लॅटरल एंट्री किंवा म्हणजे ती फ्रेशर एंट्री मिळवू शकणार आहे. सेम गोज विथ दिस इंडस्ट्री ॲज वेल, करेक्ट. इथे मग तुमचं जर रँकिंग थोडं कमी आहे, देन यू हॅव ऑप्शन्स अवेलेबल, देन यू डोंट हॅव चॉईस. मग तुम्ही त्या चॉईसवर घेऊन बसलेले आहे. त्याच्यामुळे रिसोर्स अवेलेबिलिटी अँड डिमांड याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. लोक काम करायला तयार नाही आहे तशातला भाग नाही, तयार आहे पण मग ते मॅच नाही करत आहे. ओके. मग ते इंडस्ट्री स्टँडर्ड मॅच नाही करत आहे. कारण रेस्टॉरंट इंडस्ट्री ही इतकी म्हणजे मला तर असं वाटतं की ती आपण म्हणतो ना की एक तुमचं एक गुणी सद्गुणी लेकरू असतं आणि एक डांबीस लेकरू असतं. बरोबर. तर या लेकराला ना त्या आईने असं सोडून दिलंय, तू तुझं बघ, तुझं वाढ, असं आहे ते. या इंडस्ट्रीकडे खूप लक्ष नाही आहे इन जनरलच. पण ह्या इंडस्ट्रीमधनं बेस्ट ऑफ द बेस्ट एक्झिक्युशन आणि बेस्ट ऑफ द बेस्ट आपण जनरेट करू शकतो इकॉनॉमी, हे लोकांच्या लक्षात येऊस तर लोक सेंटर्सचे शटर्स बंद करतात आहेत. ओके. तसं होऊ देऊ नका. विश्वास ठेवा, रिसोर्स आणि याचं मॅच होणं स्वाभाविक आहे. आमचा एट्रेशन रेट 1.2% आहे. मग तो कसा मॅनेज करताय? म्हणजे कारण आम्ही आमच्या लेकरांना सांभाळतोय, आमचे लेकरं गेस्टला सांभाळतात. त्यांचं जेवण झाल्याशिवाय त्यांना वाढायला बाहेर पाठवलं जात नाही. शेफ स्टाफचं जेवण बनवतो. सगळेजण 11पर्यंत जेवणं करून घेतात. त्यांच्यावर वॉटर थेरपी, म्युझिक थेरपी हे सगळे प्रकार चालतात. दर तासाला एक वॉटर बॉय असतो जो सगळ्यांना पाणी पाजत राहतो. ओके. आणि पाणी एवढंच, फक्त त्या फुलपात्रातलंच पाणी मिळतं, तेवढंच पाणी प्यायचं. म्हणजे तुम्ही हायड्रेटेड राहता, तुम्ही डिहायड्रेट होत नाही, मन चंचल होत नाही, स्थिर मनाने चांगले डिसिजन घेऊ शकता, राईट अप्रोचनी बोलू शकता, चिडचिड न होता, कितीही समोरचा चिडलेला असला तरी शांतपणे स्माईल देऊन त्याला सांगू शकता की बाबा रे, जे झालं ते चुकलं, तुला गरम पोळी मिळाली नाही का, थांब आत्ता लावा गरम पोळी. गुगलवर जाऊन रिव्ह्यू लिहून फायदा नसतो. जसं ओलावाल्यांनी चालू केलं ना की गेस्टचा रिव्ह्यू टाकायला लावला ड्रायव्हर्सला, तसं ना रेस्टॉरंटवाल्यांना पण मिळायला पाहिजे. मी तर खूप लिहून काढेल, पुस्तकच लिहू शकते मी अक्षरशः. नक्कीच आता होईल मे बी चालू, किंवा तुम्ही चालू करा. पण आता अजून एक खूप मोठा प्रश्न येतोय की आज ऑलमोस्ट एव्हरी रेस्टॉरंटमध्ये मला कोथिंबीर वडी मिळते, किंवा एव्हरी रेस्टॉरंटमध्ये मला थोडेफार महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात, किंवा काही लोकांचं असे थालपीठ आईच्या हातचंच छान लागतं, ते आईच्या हातचंच खावं. मग वाय पूर्णब्रह्म? मग आई कुठं आहे सध्या? पूर्णब्रह्ममध्ये. मग ये की तिथं. ओके. सिम्पल आहे. पूर्णब्रह्म अशा सगळ्या जागांवर चालू होतं आहे जिथे त्याची आई पोहोचू शकत नाही आहे. ओके. मग तिथे तुझी अगदी गुढीपाडव्याची गुढी किंवा गणपती बाप्पाचे 10 दिवसांचे सगळे त्योहार किंवा ते सेलिब्रेशन, ते सगळं पूर्णब्रह्म तुझ्यासाठी घेऊन येत आहे. ओके. मग तू घाबरू नकोस ना, तुझं जेवण आम्ही सांभाळतोय. तू ज्याच्यासाठी इथे वेगळ्या शहरात आलायस त्याच्यावर फोकस कर, ते काम कर. तुझ्या जेवणामध्ये आम्ही तेच तुला देतोय जे तुला आवश्यक आहे. ओके. तिथे आईचा हात आहे. तो आईचाच AI आहे ना, की मला माहिती आहे की अरे ह्याला न वरण
वरणात मीठ जास्त लागतं आणि ह्याला कमी लागतं, बरोबर. मग ज्याला जास्त लागतं त्याच्याकडे मिठाचा डबा जातो ना, बरोबर. मग पूर्णब्रह्ममध्ये आम्हाला गेस्टचं रिक्वायरमेंट माहिती असतं. मग आतमध्ये अरे कडक रोटी आया आहे असंच येतं. ओके. ज्याला कडक पोळी आवडते किंवा कडक भाकरी आवडते, मग हे आतमध्ये जातं. मग हे आम्ही लक्षात ठेवलेलं आहे. हे AI हेल्प करतं आहे आम्हाला. सो वी हॅव ऑल्सो इम्प्लिमेंटेड AI. आय एम अ सर्टिफाईड AI इंजिनियर. तर आम्ही ते सगळं केलं आहे. इथे ना माणसाला माणसाशी जोडतोय ओके. आणि माणसाशी माणसासारखंच वागतोय. आता सॉफ्टवेअर इंटर्न टू अ प्रोजेक्ट लीड, सिमिलरली कुक इन युअर ओन रेस्टॉरंट टू ओनर ऑफ अ ब्रँड, ह्या दोन्ही गोष्टींचा साम्य साधताना कुठल्या गोष्टी युजफुल ठरल्या तुम्हाला? म्हणजे तिकडचा एक्सपिरियन्स इंटर्नपासून ते लीडचा आणि इकडचा शेफपासून ते ओनरपर्यंतचा. लिसनिंग पॉवर. ओके. प्रचंड लिसनिंग पॉवर लागते. शांतपणे ऐकता आलं पाहिजे. चूक, वाईट, बरोबर, चांगलं, खराब, सगळं. तुझ्याविषयी जर कोणी काहीतरी खराब बोलत आहे तर अज्युम करून बेछूट त्याला मारत नाही सुटायचं. प्रत्येकाला चान्स मिळतो आपली छडी मोठी करण्याचा. आपली लाईन मोठी करा. आपली लाईन, दुसऱ्याची लाईन खोडण्यावर वेळ घालवू नका. मी माझी लाईन मोठी आखत गेली, त्याच्यामुळे मला प्रॉब्लेमच नाही गेला. आजही संदीप मला नेहमी म्हणतो, तू ना किचन के अंदर मत जाते जा, वो बच्चे डर जाते हैं. कारण मी म्हणजे मग तिथे कडक शेफ आहे अगदी. ओके. मग फक्त भाग्येश सारखा व्यक्ती राहतो बाकी बाजूला. कारण पळी कुठं ठेवायची आहे हा ISO स्टँडर्डनी सांगायच्या आधी माझ्या आजीनी सांगितलं आहे मला, की दुधावरचं झाकण दुसऱ्यावर झाकायचं नाही. दुधाचं भांडं वेगळं, वरणाचं भांडं वेगळं, कढीचं भांडं वेगळं, चमचे वेगवेगळे, सॉसपॅन वेगळे. हे आम्हाला आधीपासून माहिती आहे. ISO स्टँडर्डमध्ये आत्ता लिहिले गेले. पण मग हे घरचे स्टँडर्ड्स आहेत, ते तेवढ्या पर्टिक्युलरली रेस्टॉरंटमध्ये फॉलो होतात? त्याला इंडस्ट्रियलाइज करावं लागतं. ओके. मग तेच तर काम मला माझ्या एज्युकेशनने दिलं ना. मग मी जेव्हा MCA पोस्टग्रॅड झालेली होती तेव्हा मी हेच तर डिफरन्स शोधून काढलेत, की इथे हे आहे, इथे हे 4 माणसांसाठी आहे, इथे हे 400 माणसांसाठी. जेव्हा मला एक्सप्लोअर करायचं आहे तेव्हा मला किती एक्सपोनेन्शियली वाढावं लागेल आणि कुठे 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 लक्ष ठेवावं लागेल. माझी एक अजून इच्छा जी आहे 5000 सेंटर करण्याच्या व्यतिरिक्त, आमचं पूर्णब्रह्मचं HSRचं एक लोकेशन आहे, तर तिथे आम्ही एक ग्लास लावून घेणार आहे मोठा, जवळपास एक 50 बाय 40चा असा मोठा ग्लास लावून घेणार, ज्याच्यावर मला 5000 सेंटर्सचे कॅमेरे दिसले पाहिजे. ओके. तर मी असं बघेल, बागेश बघ ना त्यांनी झाकण नाही ठेवलं. मला हे करायचं आहे, आय डू दॅट. मग बाग्या बघणार आहे, अरे बघ ना कझाकिस्तानमधल्या ते सेंटरमध्ये बघ ना त्यांनी झाकण नाही ठेवलंय, बघ त्याला सांग बरं. पण मग याच्यामुळे असं थोडंसं वाटत नाही का की फ्रँचायझी मॉडेल थोडंसं डिस्टर्ब होईल, किंवा मे बी फ्रँचायझी ओनर जो आहे त्याला? फ्रँचायझी ओनरला यायचंच नाही आहे. ओके. आम्हीच सांभाळतोय. फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड. ओके. वी ऑपरेट एव्हरीथिंग. यू डोंट वरी. तुम्हाला पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे, बाहेरच्या पायपोसापासून आतल्या घासणीपर्यंत तुम्ही लावून द्या. ते सांभाळायचं काम आमचं, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आमचा, प्रॉफिट लॉस आम्ही सांभाळणार. काळजीच करायची नाही. आता तिथं फक्त मराठी फूड विकलं जाईल. ओके. आता अजून एक मुद्दा येतो की किती तुम्ही म्हणजे ओनर असू द्यात किंवा खूप मोठा बिझनेसमॅन असू द्या, इमोशनल बॅगेज असतं, ते प्रत्येकाला येतं. म्हणजे तर ते कसं हँडल करतं आणि ते कसं हँडल केलं गेलं पाहिजे बेसिकली? हसता येतं का तुला? हो. मग हसायचं असतं. ओके. कुठल्याही सिच्युएशनला जेव्हा तुम्ही कॉमिक सिच्युएशन बनवता तेव्हा तुम्ही त्याच्यातनं खूप इझिली सर्वाईव्ह करता. हसता आलं पाहिजे. एखादा व्यक्ती खूप बसबस खूप बडबड 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 करतोय, तर मी फक्त त्याचा चेहरा, डॉंकीचा चेहरा बघायला लागते. ते गध्याचा चेहरा बघायला कर बडबडले, काय करायचं ते कर. आता आम्हाला फरक नाही पडत. ओके. आधी असं टेन्शन, बापरे बापरे बापरे, अरे बापरे आपलंच काहीतरी चुकलं असेल, अरे हे बघा, अरे ते बघा, आणि त्याच्यामध्ये चेंजेस. हलायचंच नाही. तुम्ही काही खराब केलंय? तू काही चूक केलंयस? नाही. तू काही ब्रायबिंग करतोय? नाही. तू काही त्याच्यात सोडा, ॲलर्जी किंवा काही प्रिझर्वेटिव्ह किंवा काही कलर टाकतोयस? काहीच नाही का. एकदम प्युअर फॉर्म अवेलेबल आहे आणि तुला तुझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या टीमविषयी तुम्ही बोला. मी सांगितलं ना, लेकरांच्या बाबतीत आणि बाईच्या पोटाच्या बाबतीत बोलायचंच नाही. ओके. कारण आमच्या लेकरांवर पूर्ण विश्वास आहे. आमचे लेकरं चुका नाही करत, आणि केल्या ना तर हात जोडून माफी मागतात.
तेवढा प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये भरलाय. काळजी नसते करायची. आपण नाही चुकलो ना तर नाक वर पाहिजे. चुकलो तर तेवढंच मनाने खाली पाहिजे की बस चुकलं, माफ कर, परत नाही होणार. माफी मागायला घाबरतो आपण हारायला घाबरतो मुळात. मी हारायला नाही घाबरत, कारण हारणं आणि जिंकणं हा प्रवासच निराळा आहे, हा रोजचा प्रवास आहे. मला वाटतं हारण्याहून मला अजून एक विचारायला आवडेल की आफ्टर कोविड बरेचसे लोक हारलेत किंवा ते परत उभे नाही राहू शकले, पण आम्ही जेव्हा तुमच्याकडे बघतो ताई तेव्हा तुम्ही तितक्याच ताकदीने किंवा त्यापेक्षा 10 पट ताकदीने उभे राहिलेले दिसताय. आणि पुण्यामध्ये सुद्धा आता बऱ्याच ठिकाणी फ्रँचायझीज दिसत आहेत आम्हाला ओपन होताना. मग आफ्टर कोविड असं काय घडलं की तो कमबॅक केला आहे तुम्ही पुन्हा एवढा जोरात? बघ, वॉर झोनमध्ये म्हणजे जेव्हा वॉर झोन सेट होतात तेव्हा त्या वॉर झोनमध्ये एक रेस्टिंग पिरियड असतो. करेक्ट. ओके, जेव्हा कुठल्याच साईडनी काही म्हणजे काही तुमच्यावर काही गोळाबारूद होत नाहीये, काही होत नाहीये, आणि ती सेफेस्ट जागा असते. ती सेफेस्ट विंडो असते जिथे तुमच्यावर काही वार होत नाही, बाकी वॉर चालू असतं. तो वॉर विंडो होता कोविड म्हणजे. ओके. तुम्ही घरात सेफ होता, तुम्ही अशा लोकांसोबत होता जे तुमचे आहेत, आणि त्याचा बेस्ट उपयोग करून घेतला आम्ही. आमच्या इथे रोज चर्चासत्र तयार व्हायचं, रोज बोलायचो आम्ही लोक, आणि मी व्हिडिओ कॉलवर माझ्या सर्व लेकरांशी बोलायची. रोज. आणि रोज सांगितलं जायचं जिवंत राहायचंय, मी तुला भेटेस तर श्वास सोडायचा नाही, हे रोज सांगत होती. त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं की आज ना उद्या आपली सगळ्यांची परत भेट होणार आहे. ओके. आणि परत जोमाने उभं राहायचंय. हे मी रोज सांगितलंय कोविडमध्ये माझ्या टीमला, आणि माझ्या लेकरांनाही घरी, नवऱ्यालाही सांगितलं. रोज स्वतःला सांगायचं आज जिवंत आहे, आज प्रेमाने राहून घे. आम्ही त्या वॉर झोनमध्ये असताना ही सेल्फ डेव्हलपमेंट जी केली ना, म्हणजे संदीप अटलांटाचं सेंटर ओपन करत होता, आम्ही इथे फ्रंटलाईनर्सला जवळपास 1.5 लाख लोकांना जेव घालत होतो. आम्ही सगळं करत होतो फुल ॲक्शनमध्ये, प्लस मेंटली जे लोक अनस्टेबल झालेले आहेत त्यांना स्टेबलाइज करत होतो. संदीप जो वापस आला ना, मी त्या दिवशीला ॲक्च्युली रडली होती. ओके. की मी याला पाहू शकेल की नाही, कारण काहीही माहिती नव्हतं. नाही, बरोबर, की काय होणार आहे. मी फक्त याला म्हटलं वंदे भारतनी भूका आला तरी चालेल, पण तू ये वापस. तू इथपर्यंत मला बघ, एकदा माझा चेहरा बघ, वहिनीला बघ, बस. तर तो म्हणे की पोचतोय ना, काय खूप काय टेन्शन लेते. त्यांनी कायम माहिती का टेन्शनमध्ये कॉमिक तयार करून ठेवला. तर ते दॅट हेल्प्स अ लॉट. ओके. तर अशी काही स्ट्रॅटेजी वापरली का की कोविड नंतर जो तुम्ही कमबॅक केलाय 5 वर्षात तो इतका सक्सेसफुल होऊ शकलाय किंवा तो जसं प्लॅन केलं तसं झालं? प्रामाणिकपणा आणि चांगलं वागणं हे सोडलंच नाही. ओके. चांगलंच वागायचं असतं आणि चांगलंच वागत राहायचं असतं, कारण चांगलं वागण्याला ऑप्शन नाही आहे. करेक्ट. आणि प्रामाणिक वागण्याला पण ऑप्शन नाही आहे. हे नारायण मूर्तींचं वाक्य. बस 3 वेळा नाही म्हणा चुकीच्या गोष्टीला, 4थ्यांदा येतच नाही तुमच्याजवळ तो. ओके. थर्र कापला पाहिजे. आता शेवटी जाता जाता जे कोणी नवीन उद्योग सेटअप करू शकतात किंवा जे कोणाला स्टार्टअप सेट करायचे त्यांच्यासाठी काही टिप्स किंवा काही गोष्टी सांगायच्या असतील तर काय सांगाल? स्वतःवर विश्वास ठेवा. दुसऱ्याचा अपमान करून स्वतःचा विजयी होण्याचा डंका पिटू नका. आणि तिसरं, कन्सिस्टन्सी विल बी द सक्सेस की फॉर युअर बिझनेस. कन्सिस्टंट राहा. जे आज देत आहे ते उद्या द्या, परवा द्या, नेरवा द्या, आयुष्यभर देता आलं पाहिजे. त्याच्यात चेंजेस करायचे नाही. म्हणून देणं चालू करायच्या आधी 50 दिवस प्लॅनिंग करा. 50 डेज प्लॅनिंग आहे. ओके. जेव्हा कृष्ण शिष्टाई झाली महाभारतातली 50 दिवस आधी झाली आहे, कारण प्लॅनिंग करायला वेळ तर मिळाला पाहिजे. 18 दिवसाचं महायुद्ध होणार होतं. पूर्ण प्लॅन सेट होते. असं समजा रोज वॉरवर जातोय, असं समजा रोज लढायचं आहे, आज हा चॅलेंज, उद्या तो चॅलेंज, मग कधीच तुम्ही थकायला नाही होत. ठीक आहे, इट्स अ पार्ट. ठीक आहे, वी हॅव जस्ट सॉल्व्ड इट अँड जस्ट मूव्ह अहेड. आता एक अजून एक येतो, तुम्ही पण वर्किंग वुमन आहात, प्लस आई आहात, बायको आहात, सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की वर्किंग वुमन असताना या सगळ्या जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या? मग कुठली तरी मिस होते, कुठलं तरी पडती जबाबदारी, कुठलं तरी खूप छान होते, कुठली तरी कमी जास्त होते, आणि मग त्याच्यात थोडंसं
ते होतं यार, मिस होतंय किंवा नाही मला ते सगळं जमत आहे आणि मग परत इमोशनल बॅगेज येत आहे. तुम्ही कसं मॅनेज करता? ते कोणाला दाखवायचंय माहित नाही पण ते होतंय. नाही, म्हणजे डू वी हॅव टू शो इट टू समबडी? नाही. नो, करेक्ट. It is you who has taken this decision that you want to get married, you want to have a babies, you want to have a family, you want to do your business, you are career oriented, you want to do a job or you want to do a business or you want to earn more money, you want to put some idea into a market, you want to grow with that, you want to get known about it. Whose decision it is? Your. Who is responsible for that? You. Then why are you crying for it? पण ते होतंय. You should not. थिंक अबाउट इट. म्हणून म्हटलं रोज आरशात बघा स्वतःला. तुम्ही काय आहात हे तुमचं डिसिजन आहे ना. करेक्ट. आणि हातातल्या बांगड्या लॅपटॉप चालवताना मध्ये येत नाही. गळ्यातलं घातलेलं मंगळसूत्र पॉडकास्ट करताना कधीही मध्ये येत नसतं. डोक्यावर लावलेली टिकली हे सौभाग्याचं लक्षण आहे, ही कधीही तुमच्या मेकअपच्या मध्ये येणार नाही. त्याचा माज दाखवता आला पाहिजे, त्याचा मान ठेवता आला पाहिजे आणि त्या मानाचा सपोर्ट सिस्टीम तयार करता आला पाहिजे. आजही माझं 15 वर्षाचं लेकरू, मी 3 दिवसांच्या 4 दिवसांच्या शूट्स नंतर सेंटर ओपनिंगचं हे सगळं इतका ट्रॅव्हल असतो. आजही पार्थ येऊन अगदी मध्यरात्री जाऊन पोचावं तरी पार्थ असं अंगावर येऊन आई असं येऊन आजही झोपतो. तसंच अगदी लहानपणी जसं करायचं तसं. मला नाही फरक पडत यार की घरातला ओला टावेल टेबलवरचा वाळत नाही घातला तर कोणी तुझं पद्मविभूषण वापस घेणार नाही, भारतरत्न वापस घेणार नाही आहे. आणि घातला तो वाळत तर कोणी तुला भारतरत्न आणून देणार आहे का? अरे कशापायी करताय? कोणाला दाखवायचं की तुम्ही बेटर आहात? स्वतःला तर सांगा की तुम्ही प्रामाणिक आहात. सगळेजण काय करतायत माहिती आहे का? घरातल्या लोकांना हे दाखवतात की मी किती बिचार आहे, बाहेरच्या लोकांना हे दाखवायचा प्रयत्न ते की मी किती ग्रेट आहे. काही गरज नाही आहे. बी व्हॉट यू आर. प्रामाणिक राहा, खरे वागा, जसे घरात तसे बाहेर. म्हणून आम्ही पूर्णब्रह्ममध्ये ते नेहमी म्हणतो की जे मी माझ्या लेकरांना खाऊ घालू शकत नाही ते मला दुसऱ्यांच्या लेकरांना खाऊ घालायचा काही म्हणजे अधिकारच नाही आहे. मग माझ्या लेकराला मी सोडा, कलर, प्रिझर्वेटिव्ह हे काहीही खाऊ घालत नाही. सेम दुसऱ्याच्या लेकराला मी ते खाऊच घालणार नाही. आय हॅव टू गिव्ह यू माय प्युअर फूड. सो अंडरस्टँड युअर रिस्पॉन्सिबिलिटी. टेक युअर ओनरशिप. ओन इट. इट इज युअर. इट इज whom you decided. करेक्ट. Not somebody else told you. It is just like that for me. आता आपण एवढा वेळ बिझनेसचं बोलतोय तर प्रॉफिट लॉस बोलल्याशिवाय ते कम्प्लीट होत नाही मला वाटतं. बरोबर. तर तो दृष्टिकोन कसा आहे तुमचा की गल्ला किंवा प्रॉफिट लॉस बघण्याचा? आम्ही गल्ला खूप प्रामाणिकपणे डिस्कस करतो. ओके. आणि खरा डिस्कस करतो. काहीही लपवेछपवी नाही. टॅक्स भरायचा आहे, GST भरायचं आहे. काही वात्रटपणा करायचा नसतो. CAचं काम CA करतोय ना, तू पुरणपोळी बनवण्याचं काम कर ना बाबा. तू अकाउंट सांभाळण्याचं काम करतोय ना, तू ते कर ना. तू कशाला मध्येच रिअल इस्टेटमध्ये घुसून राहिलाय, कुठेतरी डिजिटलमध्ये घुसून ना, काही गरज नाही. तू तुझं काम कर, तू तुझं काम कर. प्रत्येक टीमने आपापलं काम करायचं आहे आणि सगळ्यांनी प्रामाणिकपणे करायचं आहे. ते केलं की रिझल्ट टेबलवर येतो आणि मग प्रॉफिट लॉस पण व्यवस्थित मॅनेज होतात. रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये 70% प्रॉफिटेबिलिटी असते असं सांगणाऱ्या 4 महाभाग माझ्यासमोर घेऊन ये. 4. ओके. एकही नाही सापडत. हे खोटं आहे. 30%, 28 to 30% मार्जिन आहे रफली. तो काढता आला पाहिजे. ओके. त्यातले 15% आम्ही आमच्या फ्रँचायझी ओनर्सला देतोय. त्यांना काहीच नाही करायचं आहे. त्यांना यायचं आहे तिथे छान. आम्हीच त्यांना म्हणतो सॅटर्डे संडे या यार, तुमचे 2 हात लागले तर आणखीन बिझनेस करता येईल. इट्स अ को एक्झिस्टन्स. करेक्ट. मी काही तुमच्याकडनं लोन घेतलं नाही किंवा तुम्ही मला काही लोन दिलेलं नाही. आपण सगळेजण मिळून बिझनेस करतोय. या ना, तुम्हाला पण छान वाटेल, तुम्हाला पण आनंद मिळेल. तर आमची सगळी फ्रँचायझींना आम्हाला फेस्टिवलच्या वेळेला मदत करतात. हो यार, आपलं आहे हे, आपण सगळेजण मिळून करतोय. मग प्रॉफिट लॉस तसा शेअर होतोय ना. करेक्ट. मग मदत तशीच होईल ना. को एक्झिस्टन्सचा विषय आला ना की लोक घाबरतात. ओके. तर तसं घाबरायला नको. बिझनेसमध्ये प्रॉफिट लॉस होणारच आहे. त्याच्याशिवाय चालवायचं कशाला बिझनेस? मग NGO चालवा है ना. मी बिझनेस ओनर आहे तर मी बिझनेस करते आहे तर मी बरोबर त्याचा हिशोब देते. पूर्ण हिशोब, नीट, पैशांपर्यंतचे हिशोब आहेत. आमचे काका आहेत, आमचं अकाउंट सांभाळतात, म्हणजे इंटरनल अकाउंट जे असतं.
अरे झोपूच नाही देत तो माणूस रात्रीला, 2 वाजेस तो जागा ठेवतो. नाही होईन, ते 200 रुपये तुमचे द्यायचे बाकी आहेत ना, ते द्या तुम्ही ट्रॅव्हलमध्ये होते ना, तुम्ही आत्ता फ्लाईटमधनं उतरला, चला करा पेमेंट. इतक्या लेवलला जातो. काय तुला चूक, माझा नवरा पूर्णब्रह्ममध्ये फुकट खाऊ शकत नाही. मग आता याच्यावर एक विचारायचं आहे, बऱ्याच असं पण होत असेल ना की काहीतरी कस्टमर आहेत, अरे तुमचा शेजारी आहे किंवा तुमच्या गाववाला आहे, मग द्या ना 10% डिस्काउंट. मला म्हणजे हसू का रडू असं होतं आता. पण आता होत तू माणूस असेल. आहे म्हणून डिस्काउंट देणार का काय? याला काय अर्थ आहे? ओळखीचा आहे म्हणून. कोणता सांग बरं, का बरं मारवाडी लोक व्यवस्थित बिझनेस करू शकतात? कारण त्यांच्यामध्ये डिस्काउंट फॅसिलिटीज नाही आहे, ते Correct. देतच नाही. करेक्ट. ते इतके तडाखून आणि ते मागतही नाही मुळात. आपल्यात तुझ्या मागितलं गावात जातं. आपण तिथेच मरतोय की आम्ही मराठी आहे म्हणून डिस्काउंट द्या. अरे काय अर्थ आहे याला? हां, आमच्याकडे डिस्काउंट्स आहेत ना. कसे? मार्च महिन्यात ये आणि 19चा पाडा म्हणून दाखव, ओके. घेऊन जा 19% डिस्काउंट. किंवा 26 जानेवारीला ये, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामधला सेक्शन नंबर सहित वुमन ओरिएंटेड कॉन्स्टिट्यूशनमधले काय सेक्शन्स आहेत ते सांग, ओके. मग तेवढा डिस्काउंट घेऊन जा. किंवा पूर्ण थाळी संप, 5% डिस्काउंट आम्ही देऊ तुला, नाईस. बरोबर. नाही तर 2% एक्स्ट्रा चार्ज होतील. फूड वाया घालवायचं नाही, अन्न वाया घालवायचं नाही. आवडलं नाही तर सांग, तिथं सांग, करू चेंज, पण वाया नाही घालवायचं. पॅक करा, घरी घेऊन जा, गरम करा, खा. मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचं नसतं अन्न. आपण बिझनेसवर बोलतोय, तर बऱ्याच लोकांना ना कळतच नाही की लोकेशन कुठलं पाहिजे. म्हणजे चहाची टपरीसुद्धा मी आजकाल एखादा छान मॉलच्या समोर बघतोय. बेसिकली तिथे नाही चालणार आहे ती, हे आपल्याला माहिती असतं, पण तिथे ती टाकायचं हिंमत केली जाते, टाकली जाते आणि म्हणतात यार शेट लोकेशन चांगलं नव्हतं म्हणून नाही चाललं, नाही तर मी आज लाखांमध्ये कमवलं असतं. मग तुम्ही ते लोकेशन सर्च करताना कुठले पॅरामीटर्स वापरता? त्याचे खूप सुंदर उदाहरण एका मार्केटिंग एजन्सीनी महाराष्ट्रामध्येच केलं होतं. बट मी त्याच्यापेक्षा थोडं वेगळं समजावून सांगायचा प्रयत्न करेल. आता मी कॅमेरामध्ये दिसते आहे सगळ्यांना, करेक्ट. मी टिकली लावलेली आहे. ही जर टिकली मी काढली आणि ही इथे लावली, तर हा चेहरा अभद्र दिसतोय ना आता. इट इज लुकिंग बॅड. सुंदर दिसतं. आता छान दिसतंय. हां, छान दिसतं. हे महत्त्व आहे लोकेशनचं. ओके. आणि हे आयडेंटिफाय करायचं असेल तर तो चेहरा सुंदरच दिसला पाहिजे. तिथे गेल्यानंतर आधी रेकी करा, नीट रेकी करता आली पाहिजे. 5 लोकांचं ऐकून रेकी करायची नसते. तुम्ही तुमचा डेटा सगळा गुगलवर किंवा AI वर सर्च करू शकता की इथे येणाऱ्या 5 वर्षात काय येणार आहे, इथनं मेट्रो जातात आहेत का, किंवा हे रोड कन्स्ट्रक्शन मोठे होणार आहेत का, किंवा इथे समोर मॉल येतो आहे का, किंवा काय. अगदी साधं एक्झाम्पल, कारचं वॉशिंग सेंटर कुठे करशील तयार? ज्या एरियात जास्त कार्स आहेत किंवा थोडंसं कुठे येतात कार? रोड साईडलाच. कुठे येतात कार सगळ्यात जास्त? मॉल साईडला किंवा मॉलमध्ये. करेक्ट. म्हणून कार वॉश सेंटर मॉलमध्ये असतात, कारण तो अवेलेबल कस्टमर बेस आहे त्यांचा. करेक्ट. इझी जातं त्यांना तिथे. तर कार वॉश सेंटर. आता सलून सेंटर कुठे टाकशील? सलून जिथे खूप सोसायट्या आहेत किंवा जिथे चांगलं हे आहे, म्हणजे वेल सेटल्ड लोक आहेत. नाही काय अपेक्षा? सलून कुठे टाकशील? सलून किंवा एग विकण्याचं शॉप कुठे टाकशील की जिथे एग मिळतात आहेत, बॉइल्ड एग मिळतात आहेत किंवा नॉर्मल एग मिळतात आहेत, किंवा एगचं दुकान आहे, कुठे टाकशील? मोस्टली जिमच्या समोर. एक्झॅक्टली. सो जिमच्या समोर टाक ना ते, कारण जिममधनं बाहेर आणायला माणसाला काय पाहिजे? प्रोटीन हवं आणि मग त्याला हाय प्रोटीन अवेलेबल आहे की तो डायरेक्ट तुझ्याजवळ येतोय. आणि मला तिथं स्मूदे वगैरे टाक, तिथं ज्यूसचं सेंटर. करेक्ट. तिथे घेतल्याशिवाय जातच नाही तिथनं. तू चल यार 5 यहाँ से उठा लेंगे. सिम्पल. लोकेशनचं हे महत्त्व आहे. आयडेंटिफाय करा. AI इज देअर टू हेल्प यू. आस्क क्वेश्चन्स, आस्क राईट क्वेश्चन इन अ राईट फ्रेम विथ अ राईट प्रॉम्प्ट. करेक्ट. इट विल गिव्ह यू अ राईट आन्सर. म्हणजे आता सुधा मूर्तींबद्दल तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही त्यांच्या कंपनीतून स्टार्ट केलं आहे आणि आज तुम्ही एक स्वतःची वेगळी अशी आयडेंटिटी बनवली आणि मॅमनी पण तुमचं बरंचसं कौतुक केलं आहे. तर ते कसं आहे आणि तुमच्या काय भावना आहेत त्याच्याबद्दल? माझ्यासाठी ते सुधा मॅडम नाही आहेत, माझ्यासाठी ती सुधा मा आहे. ओके. तर मी त्यांना सुधा मा म्हणूनच आवाज देते आणि तिचा आशीर्वाद कायम डोक्यावर आहे.
म्हणजे मला रडायला येतं जेव्हा सुधा मॅडमबद्दल बोलायचं असतं तेव्हा, कारण शी हॅज इवन मच बेटर दॅन एनीबडी एल्स. तिने शिकवलं पुस्तकांमधनं, तिने तिच्या वागणुकीतनं सांगितलं की कसं प्रामाणिकपणे वागता आलं पाहिजे. तिच्या साधेपणाने शिकवलं की खऱ्याची दुनिया आहे, खोटे तसेच मरणार आहेत. आणि तिनेच कायम वरदहस्त ठेवला डोक्यावर. नाही, नक्कीच. म्हणजे ते आहेच. आणि जसं तुम्ही जयंती ताई आहात सगळ्यांसाठी, आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांसाठी किंवा ज्याला बिझनेस करायचा त्याच्यासाठी, तसं त्या मा आहेत. माझ्यासाठी सुद्धा माहिती. थँक्यू सो मच जयंती ताई, तुम्ही इथे आलात आणि बिझनेसचे बरेचसे इन्साईट सांगितले. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की बिझनेस करायचं माहिती आहे किंवा काय करायचं आयडिया आहे, पण ते इन्साईट नसतात माहिती, किंवा आतलं जे आपलं रूल बुक असतं ना ते माहीत नसतं, का ते कसं डिझाईन करायचं हे माहीत नसतं, पण ते तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद. खूप छान वाटलं. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि नवउद्योगच्या पुढच्या सिरीजमध्ये किंवा पुढच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कोणाशी गप्पा मारायला आवडतील तेही सांगायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.